Good morning, girls, and welcome back to our online teaching class. Myself, Jagtap Kedi. Last lecture, we have studied first chapter Introduction to Bookkeeping and Accountancy. This topic, we have studied some concept introduction, history, definition, feature, objective, importance, and utility of bookkeeping. Today's lecture, I will explain some concept difference between of bookkeeping and accountancy, meaning and definition of accountancy, methods of accounting system and characteristics of accounting information. So, let's start our lecture. Difference between bookkeeping and accountancy. बुककीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट मिनिंग सांगितलेला आहे. मिनिंग इट इज कन्सर्न विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. याचा अर्थ की बुककीपिंगमध्ये व्यवसायातील व्यवहारांच्या नोंदी व वर्गीकरण केले जाते. तर अकाउंटन्सीमध्ये इट इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग, क्लासिफाय, समरायझिंग, ॲनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग द फायनान्शियल डाटा. अकाउंटन्सीमध्ये व्यवसायातील व्यवहाराच्या नोंदी, वर्गीकरण, सारांश, विश्लेषण आणि इंटरप्रिटेशन केले जाते. सेकंड पॉईंट, स्टेज. Bookkeeping is the primary stage in accounting. It is the base for accounting. Apart from the primary stage, it includes secondary stage of analysis and interpretation. बुककीपिंगची प्रायमरी स्टेज आहे अकाउंटिंगची. हा अकाउंटिंगचा पाया आहे. तर अकाउंटन्सी ही सेकंड स्टेज आहे. त्यामध्ये वर्गीकरणाचा व इंटरप्रिटेशनचा समावेश केला आहे. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ह. The objective of bookkeeping is to keep the record of all financial transactions in proper and systematic manner. The objective of accounting is to prepare the financial statement and further communicate the information to the relevant authorities. याचा अर्थ बुककीपिंगचा उद्देश हा आहे की सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद योग्य व पद्धतशीरपणे ठेवणे हा आहे. तर अकाउंटन्सीचा उद्देश हा नफा किंवा तोटा शोधून काढणे आणि व्यवसायाची वित्तीय स्थिती दर्शविणे हा आहे. नेक्स्ट पॉईंट, रिस्पॉन्सिबिलिटी. ज्युनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर बुक कीपिंग रेकॉर्ड्स. सिनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग रेकॉर्ड्स. बुककीपिंगच्या नोंदी ठेवण्यास कनिष्ठ कर्मचारी जबाबदार असतात, तर अकाउंटन्सीच्या नोंदी ठेवण्यास वरिष्ठ कर्मचारी जबाबदार असतात. नेक्स्ट पॉईंट, आउटकम. बुककीपिंग बेसिकली रिझल्ट इन जर्नल अँड लेजर. द रिझल्ट ऑफ अकाउंटन्सी इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. बुककीपिंगमध्ये जर्नल आणि लेजर हे बुककीपिंगच्या नोंदीचा परिणाम आहे, तर अकाउंटन्सीमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे अकाउंटन्सीचा परिणाम आहे. नेक्स्ट पॉईंट, पिरियड. बुककीपिंग गिव्स डे टू डे डिटेल्स. अकाउंटन्सी गिव्स डिटेल्स ऑफ एंटायर इयर. बुककीपिंग हे प्रत्येक दिवसाची माहिती देते, तर अकाउंटन्सी हे एका वर्षाची सविस्तर माहिती देते. Analysis. The process of bookkeeping does not require any analysis. Accountant uses bookkeeping information to analyze and interpret the data and then compiles it into reports. बुककीपिंगची व्याप्ती ही मर्यादित आहे, तर अकाउंटन्सीची व्याप्ती ही मोठी आहे. नेक्स्ट पॉईंट, डिसिजन मेकिंग. Management cannot take a decision based on the data provided by bookkeeping. Depending on the data provided by the accountants, the management can take critical business decision. बुककीपिंगमध्ये मूलभूत नियमांचे पालन करून दररोजच्या व्यवहारांच्या नोंदी केल्या जातात, तर अकाउंटन्सीमध्ये उपलब्ध असलेल्या प्राथमिक माहितीवरून व आर्थिक विवरणांच्या माहितीवरून निर्णय घेतला जातो. And last point, skill required. Analytical skill is not required for bookkeeping. It required analytical skill. बुककीपिंगसाठी जर्नल अँड लेजर
यांच्या प्राथमिक ज्ञान तत्वाची आवश्यकता असते. तर अकाउंटन्सीसाठी ओव्हरऑल अकाउंटिंगबद्दल माहिती असली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचं या पॉईंटद्वारे डिफरन्स बिटवीन इथे सांगितलेला आहे. नेक्स्ट, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी. Meaning and definition of accountancy. Meaning is a part of accounting. It is a primary stage. Bookkeeping is a part of accounting. It is the primary stage in accounting. It is the process of recording transaction in the books of accounts. Accounting is part of accountancy. Accountancy is the practice of recording, classifying, and reporting of business transaction for a business. Accounting principles are the basic norms and assumptions developed and established as the basis for accounting system. These principles are adopted by the accountant universally. आपल्याला इथे बुककीपिंगचं मीनिंग अँड डेफिनेशन काय सांगितलेलं आहे की बुककीपिंगपेक्षा अकाउंटन्सी ही एक व्यापक संकल्पना आहे. बुककीपिंग हा अकाउंटन्सीचाच हिस्सा आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की जेथे बुककीपिंगचे कार्य संपते तेथे अकाउंटन्सीचे सुरू होते. खाली आपल्याला 2 ऑथरनी अकाउंटन्सीची डेफिनेशन सांगितलेली आहे. फर्स्ट ऑथर आहेत कोहलर. Accountancy refers to the entire body of the theory and process of accounting. यांच्या मते एखाद्या व्यवहाराची सर्व सैद्धांतिक बाजू आणि प्रोसेस ऑफ अकाउंटिंग म्हणून अकाउंटन्सीचा उल्लेख करावा लागेल. आणि सेकंड ऑथरनी त्यांची डेफिनेशन सांगितलेली आहे. प्रोफेसर रॉबर्ट एन अँथोनी has defined accounting as nearly every business enterprise has an accounting system. It is means of collecting, summarizing, analyzing and reporting in monetary terms information about the business transaction. याचा अर्थ की जवळपास सर्वच व्यापारी व्यक्तींची स्वतःची अशी एक अकाउंटिंग सिस्टीम असते की जे व्यापारिक व्यवहाराचे एकत्रीकरण, सारांशीकरण आणि विश्लेषण या माहितीचे अहवाल देते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अकाउंटन्सीचं इथं मीनिंग अँड डेफिनेशन सांगितलेलं आहे. नेक्स्ट, बेसिस मेथड्स ऑफ अकाउंटिंग सिस्टीम. आपल्याला अकाउंटिंग सिस्टीमच्या मेथड सांगितलेल्या आहेत. मेथड्स ऑफ अकाउंटिंग सिस्टीम, बेसिस ऑफ अकाउंटिंग. देअर आर मेनली 3 बेसिस और मेथड्स ऑफ अकाउंटिंग इन कॉमन uses, namely cash basis, accrual or mercantile basis, mixed or hybrid basis. फर्स्ट मेथड बघूया, कॅश बेसिस. Under the cash basis of accounting, actual cash receipt and actual cash payment are recorded. In this basis, revenue is recognized when cash is received and expenses are recognized when cash is paid. याचा अर्थ की कॅश बेसिसमध्ये प्रत्यक्ष रोख जमा आणि प्रत्यक्ष रोख खर्च नोंदविले जातात. विविध घटकांच्या आधारे अकाउंटिंग केले जाते. या विविध घटकांपैकी जेव्हा कॅश मिळते तेव्हा इन्कम म्हणून त्याची नोंद केली जाते आणि जेव्हा एक्सपेन्सेस असते तेव्हा त्याची प्रत्यक्ष खर्च म्हणून नोंद केली जाते. म्हणून एक्झाम्पल आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, एनी इन्कम रिसीव्ह, एनी एक्सपेन्सेस पेड. त्यामुळे कॅश बेसिस ही मेथड व्यावसायिकांना उपयुक्त असते, जसे की डॉक्टर्स, लॉयर्स, चार्टेड अकाउंटंट, दॅट मीन टू से CA, अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, म्हणजे नफा न मिळविणाऱ्या संस्था की जे म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे असतात त्या, म्हणजे यांना ही पद्धत उपयुक्त असते. त्यानंतर ना सेकंड मेथड आपल्याला सांगितलेली आहे ॲक्युरल ऑर मर्कंटाईल बेसिस. या पद्धतीमध्ये अंडर ॲक्युरल बेसिस ऑफ अकाउंटिंग द रेव्हेन्यू वेदर रिसीव्ह ऑर नॉट but has been earned or acquired during the accounting period and expenses incurred whether paid or not are recorded. In other words, revenue is recognized when it is earned or acquired and expenses are recognized when these are incurred. याचा अर्थ की या पद्धतीमध्ये प्राप्त झालेले उत्पन्न व येणे असलेले उत्पन्न
तसेच प्रत्यक्ष केलेला खर्च व देय असलेला खर्च नोंदविले जातात. आणि लास्ट थर्ड मेथड आपल्याला दिलेली आहे मिक्स ऑर हायब्रिड बेसिस. It is a combination of cash basis and accrual basis of accounting. Under mixed basis of accounting, both cash basis and accrual basis are followed. Revenue and asset are generally recorded on cash basis. Expenses are generally taken on accrual basis. The laws in India prohibits the use of these method. याचा अर्थ ही पद्धत कॅश बेसिस अँड ॲक्युरल बेसिस ऑफ अकाउंटिंग यांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणून ही पद्धत कॅश बेसिस अँड ॲक्युरल बेसिस प्रमाणे फॉलो केली जाते. रेव्हेन्यू म्हणजे महसूल आणि ॲसेट म्हणजे संपत्ती हे जनरली कॅश बेसिसमध्ये रेकॉर्ड केले जातात, तर विविध प्रकारचे खर्च हे ॲक्युरल बेसिसमध्ये नोंदविले जातात. भारतीय कायद्याप्रमाणे या पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया, क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे रिलायबिलिटी ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. रिलायबल इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड फॉर जजमेंट अँड डिसिजन मेकिंग अबाउट अर्निंग पोटेन्शियल अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस फर्म. रिलायबिलिटी याचा अर्थ विश्वसनीयता. याचा अर्थ जी पण इन्फॉर्मेशन आपण अकाउंटन्सीमध्ये लिहित आहोत ती रिलायबल आहे की नाही ते खूप महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल, जर तुम्ही एखाद्या दुकानातून वस्तू खरेदी केली आणि ती वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही कारने गेला असाल सपोज, आणि ती वस्तू खरेदी करताना तुमच्या लक्षात आलं की तुम्ही पैसेच आणले नाहीत, पण त्या दुकानदारासाठी तुम्ही त्या वस्तूचे पैसे दिले नाहीत, म्हणून तुम्ही त्या दुकानदारासाठी रिलायबल आहात की नाही तर नाही. जरी तुम्ही एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जरी मोठ्या कारमध्ये गेलात पण तुम्ही त्या वस्तूचे त्या दुकानदाराला पैसे दिले नाहीत तर त्या दुकानदारासाठी तुम्ही रिलायबल नाहीत. म्हणून त्यासाठी आपण हे जाणून घेतलं पाहिजे की रिलायबिलिटी काय आहे. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितलेलं आहे रिलेव्हन्स ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. रिलेव्हन्स याचा अर्थ समर्पकता. विच रिलेव्हंट इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. रिलेव्हन्स डिसिजन घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आपण हे पण जाणून घेतलं पाहिजे की अकाउंटिंगमध्ये आपण जो रेकॉर्ड मेंटेन करत आहोत तो रिलेव्हंट आहे का नाही. रिलेव्हंट म्हणजे जर आपण आपल्या बिझनेसमध्ये जी इन्फॉर्मेशन लिहित आहोत ती त्या वर्षीचीच आहे का. समजा तुम्ही 2020 या इयरचं तुम्ही बुक लिहिताय, त्यामध्ये तुम्ही एक्सपेंडिचर हे 2019चे लिहित आहात तर ते बुक रिलेव्हंट नाही. म्हणून ॲट द सेम टाईम रिलेव्हन्स टाइमलेस डेडिकेटिव्ह फीडबॅक व्हॅल्यू. म्हणजेच याचा अर्थ काय की टाइमलेस म्हणजे ज्या वर्षाचा आपण रेकॉर्ड लिहित आहोत त्याच वर्षाचा असला पाहिजे. डेडिकेटिव्ह म्हणजे त्यावरून डिसिजन घेता आला पाहिजे आणि ते वाचल्यानंतर ना दुसऱ्यांना समजलं पाहिजे. आणि फीडबॅक म्हणजे ते वाचल्यानंतर त्याचा ओपिनियन फर्म करता आला पाहिजे, त्याला फीडबॅक व्हॅल्यू म्हणतात. त्याचप्रमाणे आपण हे बघितलं पाहिजे की आपल्या बुकमध्ये इररिलेव्हंट इन्फॉर्मेशन नसली पाहिजे. जी पण इन्फॉर्मेशन असेल ती लोकांनी वाचल्यानंतर त्यांना समजली पाहिजे. म्हणजे त्या इन्फॉर्मेशनवरून ॲक्च्युअल पोझिशन ऑफ द बिझनेसची ही लोकांना कळायली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे अंडरस्टॅबिलिटी ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. इट शुड बी अंडरस्टॅबल टू वाइड सर्कल ऑफ युजर्स. इट शुड बी अंडरस्टँडेबल टू वाइड सर्कल ऑफ युजर्स. याचा अर्थ जर आपण बुकमधील इन्फॉर्मेशन रिलायबल आणि रिलेव्हंट ठेवली पण ती लोकांना समजलीच नाही तर त्याचा काहीच अर्थ नाही. त्यासाठी ही इन्फॉर्मेशन सगळ्यांना समजली पाहिजे. त्यामुळं हे बुक अशा प्रकारे लिहिलं पाहिजे की ते सगळ्यांना समजलं पाहिजे. जसे की काही इन्फॉर्मेशन ही अकाउंटिंगमध्ये सायंटिफिक लिहिले जातात. त्याचं कारण हेच आहे,
सगळ्यांना ती माहिती समजली पाहिजे, म्हणून इन्फॉर्मेशन ही अंडरस्टँडेबिलिटी असली पाहिजे. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे कम्पॅरेबिलिटी ऑफ द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. इट शुड बी कम्पॅरेबल बिटवीन 2 or more फर्म्स और 2 or more पिरियड्स इन अ सिंगल फर्म. याचा अर्थ गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आपण बिझनेसमध्ये किती ग्रोथ केली आहे किंवा गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आपल्या बिझनेसचा प्रॉफिट किती पर्सेंटने वाढला आहे, त्यासाठी कम्पॅरेबिलिटी केली पाहिजे. त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये आपले कॉम्पिटिटर असतात. आपले ते कॉम्पिटिटर बिझनेसमध्ये आपल्या पुढे आहेत की मागे, आणि त्यांच्यापेक्षा पुढे कोणत्या बेसिसवर बिझनेसमध्ये जाता येईल यासाठी कम्पॅरेबिलिटी केली जाते आणि ते जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचे हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आज आपण या लेक्चरला डिफरन्स बिटवीन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी, मेथड्स ऑफ अकाउंटिंग सिस्टीम आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन हा पार्ट बघितला. आय होप या कन्सेप्ट तुम्हाला समजल्या असतील. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.